अकोल्यात तुकाराम चौक परिसरात युवकाला चाकूचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे। या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अकोला शहरातील तुकाराम चौक परिसरात घडलेल्या लुटमार प्रकरणाचा पोलिसांनी वेगाने तपास करत एका आरोपीला अटक केली आहे। 7 एप्रिल रोजी रात्री फिर्यादी आपल्या मोटारसायकलने घरी जात असताना आरोपी अभिजित रामेश्वर हिंगणे राहणार गायत्रीनगर आणि त्याचा साथीदार अमित पवन गवळी राहणार मलकापूर यांनी त्याला अडवले। आरोपींनी फिर्यादीला मलकापूर रोड लगतच्या निर्जन ठिकाणी नेऊन चाकूचा धाक दाखवला, तसेच डोक्यावर वार करून त्यांना जखमी करत त्यांच्या जवळील सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल लुटून पसार झाले। घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत आरोपी अभिजित हिंगणे याला अटक केली। त्याच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 1,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। आरोपीची माहिती आम्ही काढली असता तर आम्हाला दोन्ही आरोपी ची माहिती आम्हाला मिळाली। त्यापैकी एक आरोपी अभिजित हिंगणे राहणार गायत्री नगर अकोला याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून आम्ही फिर्यादीचा मोबाईल जप्त केलेला आहे। त्याचप्रमाणे त्याच्याकडून 2,000 रुपये सुद्धा जप्त केलेले आहे व गुन्ह्यात वापरलेली एक बुलेट ही जप्त केलेली आहे। असा 1,47,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्याच्या साथीदाराचा आम्ही शोध घेत आहे आणि सदरची कारवाई आम्ही माननीय पोलीस अधीक्षक चांडक सर, आदरणीय अपर पोलीस अधीक्षक रेड्डी सर, आदरणीय उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील सर यांच्या मार्गदर्शनामध्ये पार पाडली आहे।